नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी असा एक क्षण येतोच, नाही का, जिथे असं वाटतं की आता सगळं संपलं. पण खरं सांगू, त्याच अंधारात कुठेतरी एक आशेचा छोटासा किरण असतोच. आज आपण बरोबर अशाच एका संघर्षातून विजयाकडे नेणाऱ्या कथेबद्दल बोलणार आहोत. नाव आहे यशाची सावली. ही कहाणी आहे एका आपल्यासारख्याच सामान्य तरुणाची. पण एक गोष्ट होती जी त्याला असामान्य बनवत होती. त्याच्या डोळ्यातली मोठी स्वप्न आणि मनातली ती परिस्थितीशी लढण्याची जबरदस्त जिद्द. चला तर मग सोबत मिळून त्याच्या या प्रवासाचा एक भाग बनूया. तर कथेची सुरुवात होतीये ती संघर्षाच्या काळोखात. आपला हिरो अविनाश एका मोठ्या शहरात स्वतःच्याच अस्तित्वाच्या शोधात हरवून गेलाय. बघा, मुंबईची ती धावपळ, ती गर्दी. या शहरात रोज लाखो चेहरे दिसतायत, पण या गर्दीतही अविनाशला मात्र कमालीचा एकटेपणा खातोय. त्याचा तो थकलेला चेहरा आणि हातातली ती चुरगळलेली फाईल जणू काही त्याच्या आतापर्यंतच्या अपयशाचीच कहाणी सांगतेय. आणि त्याच्या मनात विचारांचं नुसतं वादळ उठलंय. विचार करा, 3 महिने झाले नोकरीसाठी दारोदार फिरून सुद्धा हाती काय आलं तर फक्त निराशा. या मोठ्या शहरात टिकून राहण्याची जी काही थोडीफार उमेद होती ना, ती सुद्धा आता संपत चालली आहे. फक्त 100 रुपये. कल्पना करा, या शहरात उद्याचा दिवस कसा काढायचा, हा एकच भला मोठा प्रश्न त्याच्यासमोर वासून उभा आहे. ही रक्कम म्हणजे त्याच्या वाईट परिस्थितीचं जिवंत उदाहरण आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की दुपारच्या जेवणाच्या नावावर ताटात आहे फक्त एक सुकी भाकरी आणि सोबत कांदा. आणि प्रत्येक घास घशाखाली उतरवताना ना, त्याला फक्त पोटाची भूक नाही, तर स्वप्न तुटल्याचं दुःखही गिळावं लागतंय. आणि मग अशा परिस्थितीत जिथे असं वाटतंय की आता सगळे रस्ते बंद झालेत, नेमका त्याच वेळी एक फोन येतो. एक असा फोन जो सगळ्यांच्या सगळं बदलून टाकणार असतो. फोनची रिंग वाजते आणि एका क्षणात अविनाशच्या डोळ्यासमोर येतो तो आईचा कष्टाळू प्रेमळ चेहरा. तिचे ते शब्द कानात घुमू लागतात. बाळा, तू फक्त शिक, पैशाची काळजी करू नकोस. अरे, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्याच्या शिक्षणासाठी काय नाही केलं होतं तिने. ऐकलं का? आईच्या आवाजातली ती माया, ती काळजी. हजारो किलोमीटर लांब बसूनही मुलाच्या आवाजातलं दुःख ती एका क्षणात ओळखते. खरंच, ह्यालाच तर आईचं काळीज म्हणतात, नाही का? पण अविनाश, तो आपलं दुःख लपवायचे केविलवाणा प्रयत्न करतो. तो आईला सांगतो की अगं, इंटरव्ह्यू खूपच छान झालाय, लवकरच नोकरी लागेल. का? कारण तिला उगाच काळजी वाटायला नको. फक्त एवढाच त्याचा विचार. आणि मग आई असे काही शब्द बोलते ना, की ज्यात कुठल्याही हरलेल्या माणसाला पुन्हा उभं करण्याची ताकद आहे. हे फक्त शब्द नाहीयेत, हा एका आईचा आपल्या मुलावरचा तो प्रचंड अतूट विश्वास आहे. आईच्या त्या एका वाक्याने अविनाशच्या आतली सगळे निराशा जळून राख होते. आता त्याच्या डोळ्यात हातबलतेचे पाणी नाहीये, तर परिस्थितीशी 2 हात करण्याची एक नवी आग पेटली आहे. तर मग पाहूया, ही जी जिद्द त्याच्या मनात पेटली आहे ना, ती त्याला यशाच्या शिखरापर्यंत कशी पोहोचवते ते. आणि हो, आता हा अविनाश तो पूर्वीचा अविनाश राहिलेला नाहीये. तो उठतो, चेहऱ्यावर पाणी मारून सगळी निराशा जणू धुवून काढतो आणि त्याच चुरगळलेल्या फाईलला एका नव्या जबरदस्त आत्मविश्वासाने सरळ करतो. मनात एकच विचार, आता मागे हटायचं नाही. आणि हा बदललेला आत्मविश्वास बघा कसा कामाला येतो. तो एका नवीन ऑफिसमध्ये जातो, एक असं दमदार प्रेझेंटेशन देतो की समोरचे थक्क होतात. आणि टाळ्यांच्या कडकडाटात नोकरीचं पत्र त्याच्या हातात येतं. काही दिवसांनी त्याच्या कष्टाचं फळ म्हणजे त्याचा पहिला पगार त्याच्या हातात असतो. अहो, हे फक्त पैसे नाहीयेत, हा त्याच्या संघर्षाचा आणि त्याच्या आईने त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा विजय आहे. तो लगेच निघतो आणि थेट आपलं गाव गाठतो. ज्या आईनं अंगावरची साडी फाटली तरी चालेल, पण मुलाचं शिक्षण थांबू दिलं नाही, आज तिच्याच हातात तो एक नवी कोरी साडी आणि सोन्याच्या बांगड्या ठेवतो. त्या क्षणी आईच्या डोळ्यातनं जे पाणी आहे ना, ते दुःखाचं नाही तर आनंदाचं आहे, अभिमानाचं आहे. अविनाश तिच्या पाया पडतो आणि खरं तर त्याच क्षणी त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने सफल होतं. ही कथा आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जाते. ती म्हणजे कष्ट नेहमी शांततेत करायचे, यश आपोआपच गोंगाट करतं. आणि शेवटी एक विचार मनात येतो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता क्षण असतो किंवा कोणती व्यक्ती असते जी आपल्याला अशा संघर्षातून यशाकडे जाण्याची खरी ताकद देते.